नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। कोर्टाने काही निर्णय देण्यापूर्वी आमचं मत ऐकून घेण्याचा कॅव्हेटमध्ये उल्लेख। ओबीसी नेत्यांकडून जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या भूमिकेनंतर खबरदारी। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आक्रमक। भुजबळांचा जीआरमधील काही शब्दांना आक्षेप। ओबीसीला फटका बसणार, जीआरवरून भुजबळांचा दावा। तर ओबीसी आरक्षणाला काहीच धोका नाही, भुजबळांना काही गैरसमज असेल तर भेटून दूर करू, विखे पाटलांकडून स्पष्ट। माननीय भुजबळसाहेब आपले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। कागदोपत्री कुणबी नोंद आहे त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावं। प्रतिज्ञापत्रासह रक्तातील नातेवाईकांचा कुणबी नोंदींचा पुरावाही द्यावाच लागेल। ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टता। म्हणजे मी अफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल। छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा। भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगे यांची मागणी। भुजबळ नाराज असल्यास त्यांनी हिमालयात जावं, जरांगे यांचा टोला। पुढे छगन भुजबळमुळे डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे, नसता त्याला जेलला जाऊन दिलेलं बरं, कारण तुम्हीच बाहेर आणला आणि तुम्हाला जर तो आता घातक बनणार असला त्याला परत मध्ये गेलेलं बरं। तो जेआरवर नाराज हे तर महाराष्ट्रात राहू नको ना, हिमालयात जाय नाराज ना। कुणबी नोंदी असलेल्यांबद्दल आक्षेप नाही, मात्र मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये। ओबीसी उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची भूमिका। छगन भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये। ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भात मुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळांना एकत्र त्यांचा विमान प्रवास। मराठा आरक्षणावरील जीआरवरून भुजबळांच्या नाराजीची चर्चा असताना या भेटीला महत्त्व। फडणवीस मराठ्यांचा रोष ओढवून घेणार नाही, मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण देतील। ज्यांच्या नोंदी नाही त्यांना गॅझेटियरच्या आधारे दाखले देतील। मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। मला जी त्यांनी त्या दिवशी हॉस्पिटलला सांगितलं ना की मी पूर्ण लक्ष घालून निवेदनानं आणि खरं काम करणारे, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात घालणारे। गुणरत्न सदावर्त यांनी घेतली ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। ओबीसी उपसमितीचा बैठक पार पडल्यानंतर सदावर्त यांनी घेतली बावनकुळेंची भेट। हैदराबाद गॅझेटियर नंतर सातारा गॅझेटवर आधारित अहवाल तयार करण्याचे सरकारचे आदेश। मंत्रिमंडळ उपसमितीने पुणे विभागीय आयुक्तांना 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर जी करावी लागते तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। तो चॅलेंजच होत नाही आमचा, कारण तो हैदराबादच्या गॅझेटेडच्या महसुली दस्तऐवज सरकारी दस्तऐवजाच्या आधारावर काढलेला आहे किंवा तो चॅलेंज नाही होऊ शकत। पण तुमचा 94ला तुम्ही काढलेला जीआर आमचे मराठ्यांचं 16% घेतलेलं आरक्षण तुमचं गेलं म्हणून समजा।